प्रजासत्ताक दिन भाषण. निळ्याभोर आकाशात फडकवली तिरंग्यानी शान, साऱ्या जगात मिरवूनी भारत माझा महान. सन्माननीय व्यासपीठ, आदरणीय मुख्याध्यापक, वंदनीय गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या लाडक्या मित्रमैत्रिणींनो, मी अनुजा चव्हाण तुमच्यासमोर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त 4 शब्द बोलणार आहे. सर्वप्रथम सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आज आपण भारताचा 75वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य दिन हे असे दिवस आहेत की जे आपल्याला स्वातंत्र्य सैनिकांच्या, महान नेत्यांच्या बलिदानाविषयी आठवण करून देतात. म्हणूनच हा दिवस देशाच्या प्रत्येक नागरिकांसाठी सन्मानाचा आणि अभिमानाचा दिवस आहे. भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी भारत देश जवळपास 150 वर्षे इंग्रजांच्या गुलामीत जगत होता. सर्व भारतीय इंग्रजांचा अन्याय सहन करत होते. स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानामुळे अखेर 15 ऑगस्ट 1947 साली भारत देशाला स्वातंत्र्य मिळाले. भारताचा राज्यकारभार सुरळीत चालण्यासाठी 26 जानेवारी 1950 रोजी भारतात संविधानाची अंमलबजावणी करण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात. भारताचे संविधान हे सर्वात मोठे लिखित संविधान आहे. भारताच्या घटनेनुसार 26 जानेवारी 1950 पासून प्रजेची सत्ता सुरू झाली आणि म्हणूनच या दिवसाला प्रजासत्ताक दिन असे म्हणतात. प्रजासत्ताक दिन संपूर्ण भारतभर उत्साहाने साजरा केला जातो. भारताची राजधानी नवी दिल्ली येथे भव्य कार्यक्रम आयोजित केले जातात. राष्ट्रपतींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. देशासाठी लढलेल्या सैनिकांना राष्ट्रपतींच्या हस्ते मुख्य पुरस्कार दिले जातात. आज प्रत्येक राज्यात, जिल्ह्यात, तालुक्यात ध्वजारोहण होते. काही ठिकाणी प्रभात फेरी काढून भारत मातेचा जयघोष करतात. पण मित्रांनो, हा दिवस उत्साहात साजरा केला म्हणजे आपले कर्तव्य संपले का? तर नाही. भारत देशाचा एक नागरिक म्हणून आपण देशाची सुरक्षा आणि विकासासाठी प्रयत्न केले पाहिजेत. आज आपण इथे सर्वजण देशाच्या हिताचे काम करण्याची प्रतिज्ञा करूया. आपल्या देशाला समृद्ध बनवूया. ही आपल्या देशासाठी आपली खरी मानवंदना असेल. जय हिंद, वंदे मातरम. धन्यवाद.